राज ठाकरे यांची शिवतीर्थावर मनसे नेत्यांसोबत बैठकीला मुंबई शहर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित। कालच्या राज उद्धव यांच्या भेटीनंतर बैठकीला अधिक महत्त्व। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये रणनीती। कालची भेट राजकीय कशी म्हणता? काल दोन बंधू भेटले। ठाकरे बंधूंच्या कालच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंची भेट राम भरत की कौरव पांडव यांच्याप्रमाणे ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थावरच्या भेटीवर नवनाथ बन यांचा सवाल। ठाकरे बंधूंबाबत विरोधकांच्या मनामध्ये धास्ती। ठाकरे केवळ ब्रँड नाही, ठाकरे विचार आहेत। विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याकडून पलटवार। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा करणार। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थावरच्या बैठकीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे काल काँग्रेससोबत होते, आज मनसेसोबत जात आहेत। काँग्रेसचा मतदार मनसेला स्वीकारणार का, याचं काँग्रेसनं उत्तर द्यावं। नितेश राणेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। बिनशर्त असं म्हणतात आणि बिनशर्त तीनदा भेटले। केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी मशालीला इंजिनाचं मंगण फासलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून केशव उपाध्ये यांची टीका। ठाकरेंच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या 11 वाजता मातोश्रीवर बैठक। काल ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थावरच्या भेटीनंतर बैठकीला महत्त्व। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसोबतही उद्या बैठक। उद्या दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। नाशिकमध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना मनसेचा संयुक्त जन आक्रोश मोर्चा। भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नाशिक शहरामधील अवैध धंदे, हत्या, बलात्काराच्या घटना यामुळे जनता भयभीत। जन आक्रोश मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन। हैदराबाद गॅझेट संदर्भातील JR विरोधामध्ये मंगेश ससाणे हायकोर्टात। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। अर्ज स्वीकारायचा की नाही याबाबत सोमवारी सुनावणी घेऊ हायकोर्टाचं मत। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे का? दुसरा JR काढण्याआधी पहिला JR रद्द तरी करा। विजय वडेट्टीवार यांची टीका। लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यामधील फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या गेवराईमध्ये उद्या सभा। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या काळं फासलेल्या बॅनरला समर्थकांकडून दुग्धाभिषेक। हाके समर्थकांकडून बॅनरवर काळं फासण्याच्या घटनेचा निषेध।